कोकणातील घेरापालगड हे गाव म्हणजे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा मिश्रण आहे। दाट जंगलाने वेढलेल्या या गावाच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन चरण स्पर्शाचा गौरव लाभला आहे। असे मानले जाते की 17व्या शतकात महाराजांनी पालगड किल्ल्याला भेट दिली होती आणि याच किल्ल्याच्या परिसरात आमची ही छोटीशी वाडी आहे, ती म्हणजे गावठणवाडी। ही वाडी तशी लहान आहे पण त्याचा आत्मा प्रचंड मोठा आहे। इथे प्रत्येक सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो। गणेश चतुर्थी, होळी, दिवाळी अशा सणांमध्ये गावकरी एकत्र येतात आणि हेच आमच्या गावठणवाडीच्या सामाजिक एकतेचे प्रतीक आहे। आणि आजचा जो दिवस आहे ना, तो गावठणवाडीसाठी खूपच खास आहे, कारण आम्ही दत्त जयंतीचा भव्य सोहळा साजरा करत आहोत। यावर्षी हा सोहळा आणखी खास आहे कारण आमच्या दत्त मंदिराला बांधून 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। सुरू करण्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि या वर्षीच्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखी यात्रा, जी संपूर्ण गावाच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा परिपूर्ण आविष्कार आहे। ही पालखी यात्रा सुरू होत आहे दत्त मंदिरापासून। या पालखी यात्रेदरम्यान आमच्या दत्तगुरूंची पालखी प्रथम चव्हाणवाडीतील हनुमान मंदिराला भेट देईल आणि त्यानंतर आमची गावदेवी म्हणजेच झोलाई देवीच्या मंदिरात ही पालखी जाईल। तिथून आम्ही परत फिरू आणि जाऊ नदी शेजारील आमच्या सुकडाच्या मंदिरात म्हणजेच शंकराच्या मंदिरात, आणि तिथून वर डोंगर चढून आम्ही जाऊ शिंदेवाडीला, जिथे हनुमान व भैरी भवानीचा एक सुंदर मंदिर आहे। आणि शेवटी परत ही पालखी गावठणवाडी म्हणजे आपल्या माऊलीच्या मंदिरात परत येईल। आणि शेवटी तो बहुप्रतीक्षित क्षण म्हणजे पालखी यात्रेचा तो दिवस आलाच। गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि संपूर्ण वातावरण हा भक्तिमय झाला आहे। आणि बघताच आमच्या दत्तगुरू माऊलींची पालखीही निघाली। ही पालखी आता चव्हाणवाडीच्या दिशेने निघाली आहे, जी गावठणवाडीपासून सुमारे 1.5 किलोमीटर दूर आहे। हा प्रवास निसर्गाच्या कुशीतून जातो। आजूबाजूला पसरलेली हिरवीगार झाडी, थंडगार वारे आणि पक्ष्यांच्या किलबिलाट या यात्रेला एक वेगळाच आनंद देत आहेत। लोकांच्या उत्साहाने हा प्रवास केवळ एक चाल न राहता एक सजीव उत्सव झाला आहे। यात्रेदरम्यान पारंपरिक लेझिम नृत्य, भक्तिरसाने भरलेले भजने आणि पारंपरिक गाणी वातावरणाला प्रफुल्लित करत आहेत। गावकऱ्यांचा जोश आणि श्रद्धा पाहून हे स्पष्ट होते की हा सण केवळ धार्मिक नाही तर भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे।
आणि आता आपण आहोत चव्हाणवाडीमध्ये आणि हे आहे चव्हाणवाडीतील श्री हनुमान मंदिर। हे मंदिर लहान असले तरी याचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे। मंदिराभोवती लोकांची गर्दी जमली आहे। प्रत्येक जण आपले भक्तिपूर्ण नमन करत आहे। पालखीच्या आगमनाने वातावरण अधिक पवित्र वाटत आहे। चला तर मग आता घेऊया आपल्या लाडक्या मारुतीचे दर्शन। गावकरी आणि यात्रेतील सर्व भाविक आपल्या लाडक्या मारुतीच्या दर्शनाने भारावले आहेत। इथल्या शांत आणि भक्तिपूर्ण वातावरणात थोडा वेळ घालवल्यानंतर पुढील प्रवासासाठी प्रत्येक जण सज्ज झाला आहे। चव्हाणवाडीचा प्रत्येक कोपरा निसर्गाच्या कुशीत आहे। जिथे नजर जाईल तिथे हिरवळ आणि स्वच्छता दिसते आणि हवेत गारवाही आहे। आता आपण निघालोय झोल्यादेवीच्या मंदिराकडे। मात्र त्याआधी चव्हाणवाडीत एका छोट्या मंदिराजवळ थोडा वेळ थांबणार आहोत। आणि आता ही माऊलींची पालखी झुलाईदेवीच्या मंदिराकडे मार्गक्रमण करत आहे। या यात्रेतील प्रत्येक श्रद्धाळू झुलाईदेवीच्या मंदिरात जाऊन तिच्या चरणी नतमस्तक होण्यास उत्सुक आहे। पालखी ही फक्त एक धार्मिक वस्तू नाही तर भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा प्रतीक आहे। ही जी माऊलींची पालखी तुम्ही बघताय ना, ती उच्च दर्जाच्या सागवान लाकडापासून तयार केली गेली आहे आणि तिच्यावर सागवान लाकडाची अतिशय सुंदर हस्तकला आपण बघू शकतो। पालखीचे वजन साधारणतः 80 ते 90 किलो आहे। पण विशेष म्हणजे यात्रेदरम्यान भाविकांकडून वाहिलेल्या फुलांच्या हारांमुळे तिचे वजन सतत वाढत जाते, पण तरीही कुणालाही हे जडपण जाणवत नाही। ही यात्रा म्हणजे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। दरम्यान प्रत्येक जण आनंदाने आणि श्रद्धेने यात्रेत सहभागी होत आहे। भजनाच्या गजरात, लेझिमच्या तालात आणि निसर्गाच्या सानिध्यात ही पालखी यात्रा एका अविस्मरणीय क्षणाचा अनुभव देत आहे। झुलाईदेवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गात तुम्हाला गावाचा निसर्ग संपन्न भाग अनुभवायला मिळतो। डोंगराच्या कुशीत वसलेले हे स्थान निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गच वाटते। हिरवीगार झाडे आणि टोकाला दिसणारे उंच डोंगर हे दृश्य एखाद्या चित्रासारखे भासत आहे। गावकऱ्यांचा उत्साह आणि पालखीचे आध्यात्मिक महत्त्व पाहता झुलाईदेवीच्या मंदिराकडे जाणारी ही वाट खरोखरच अद्वितीय अनुभव आहे। मंदिराजवळ पोहोचण्याचा प्रत्येक क्षण आपल्याला आनंद, उत्साह आणि भक्तीचा अनुभव देतो। चला तर मग आता देवीच्या दर्शनासाठी सज्ज होऊया। झुलाईदेवी मंदिराचे नुकतेच नूतनीकरण झाले आहे। मूळ मंदिर हे कोकणी शैलीतील पारंपरिक मंदिर होते, जे मातीच्या भिंतींनी बांधलेले होते आणि त्याला कौलारू छप्परही होते। आणि आता नूतनीकरण केल्यानंतर हे मंदिर एका आधुनिक शैलीत बांधले गेले आहे, पण तरीही त्याची पारंपरिकता जपण्यात आली आहे।
आणि मंदिराच्या आतमध्ये आपल्याला अजूनही त्याचा प्राचीन वारसा अनुभवायला मिळतो। या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्राचीन मूर्त्या। या मूर्त्या हजारो वर्षापूर्वीच्या आहेत आणि त्या कोकणातील प्राचीन स्थापत्य शैलीचे आणि धर्म परंपरेचे प्रतीक आहेत। आजही या मूर्त्या मंदिरात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि आपण त्यांचे दर्शन घेऊ शकतो। या प्राचीन मूर्तींमुळे मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधिकच वाढले आहे। झुलाई देवी ही आमची गावदेवी आहे आणि दरवर्षी शिमग्यामध्ये झुलाई देवीची पालखी गावातील प्रत्येक घरामध्ये जाते आणि त्या निमित्ताने गावभर मोठा उत्सव केला जातो। शिमगा हा गावकऱ्यांना एकत्र आणतो आणि हा त्यांच्यातील एकोप्याचं प्रतीक आहे। झुलाई देवीचं हा भव्य मंदिर आणि त्यातील प्राचीन मूर्ती या दोन्ही गोष्टींमुळे झुलाई देवीचे हे मंदिर गावातील श्रद्धा आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे। इथले वातावरण नेहमी भक्तिरसाने भरलेले असते आणि येथील शांतता आणि आध्यात्मिकता भाविकांना आत्मिक समाधान देते। हे मंदिर फक्त श्रद्धेचे स्थान नाही तर गावकऱ्यांसाठी संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहे। झुलाई देवीच्या मंदिराला भेट देणे म्हणजे घेरापालगडच्या समृद्ध इतिहासाचा आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेणे। आणि आता आपण शंकर मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत। हे मंदिर गावाच्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे। या मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण आपल्याला या कातळांवरून चालत जावं लागतं। या मार्गातून मिळणारा निसर्गाचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे। नदीचा शांत प्रवाह आणि पार्श्वभूमीला दिसणारा गंधारीचा तो टोक, हे दृश्य खरोखरच मंत्रमुग्ध करणारे आहे। तर या मंदिराशी जोडलेली एक अद्भुत कथा आहे जी मला माझ्या आजीने सांगितली होती। असं म्हणतात की देवाने गावकऱ्यांना आदेश दिला होता की माझ्यासाठी एका रात्रीत एक मंदिर तयार करा। ते जर एका रात्रीत पूर्ण झाले नाही तर ते गावासाठी चांगले होणार नाही। परंतु एका रात्रीत मंदिर बांधणे शक्य नसल्यामुळे येथे पूर्ण मंदिर कधीच बांधले गेले नाही। ही कथा गावकऱ्यांमध्ये आजही जिवंत आहे आणि मंदिराभोवतीच्या श्रद्धेला अधिक पवित्र करते। याच जागेवर महाशिवरात्रीचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो आणि तेव्हा गावठणवाडी, शिंदेवाडी आणि चव्हाणवाडीचे भक्त येथे एकत्र येतात। देवाला दुग्धाभिषेक, विशेष पूजा आणि भजनांच्या माध्यमातून अभिवादन केले जाते। या सणाच्या निमित्ताने गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद आणि भक्तीचा वातावरण तयार होतो। आपल्या कोकणामध्ये अशा खूप साऱ्या रोचक कथा आढळतात ज्या या भूमीच्या ऐतिहासिकतेला आणि आध्यात्मिकतेला अधिक महत्त्व देतात। या कथा फक्त मनोरंजकच नाहीत तर गावाच्या संस्कृतीशी आपले नाते अधिकच घट्ट करतात। आणि आता आपण शिंदेवाडीकडे निघालो आहोत। प्रवासादरम्यान एक गोड क्षण अनुभवला जिथे गावातील शाळेचे लहान विद्यार्थी पालखी दर्शनासाठी वाट बघत उभे होते। त्यांच्या शिक्षकांसह ते येथील वातावरणात आनंद घेत होते। त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल खरोखरच मनाला मोहून टाकणारे होते। शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता उताराचा आणि खराब स्थितीत आहे। अनेक ठिकाणी रस्ता तुटलेला आहे आणि त्यामुळे पायाला त्रासदायक ठरतो। तरीही नीरव भक्तिभावामध्ये हरवलेल्या प्रत्येकासाठी हा रस्ता जणू फुलांची वाटच वाटत होता। सर्वजण आनंदाने गाण्यांमध्ये आणि नृत्यात रमलेले दिसत होते आणि कोणालाच या खडतर रस्त्याचा त्रास जाणवत नव्हता। शिंदेवाडीत पोचल्यावर येथील लोकांनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने आमचे स्वागत केले। त्यांनी लेझिम नृत्यामध्ये सहभाग घेतला आणि यामुळे वातावरण अधिकच रंगतदार बनले होते आणि या वाडीतील गावकरी पालखी उचलण्यासाठी देखील पुढे सरसावले। शिंदेवाडीत दोन महत्त्वाची मंदिरे आहेत। एक आहे हनुमान म्हणजेच मारुतीचं मंदिर। हे मंदिर छोटे असले तरी खूपच शांत आणि सुंदर आहे।
येथे काही वेळ घालवल्यानंतर आम्ही पुढे भैरीभवानीच्या मंदिराकडे निघालो. हे भैरीभवानीचे मंदिर हनुमान मंदिराच्या जवळच आहे. येथे आम्ही पालखी थांबवून थोडा वेळ विश्रांती घेतली आणि चव्हाणवाडीसारखेच येथील लोकांनी देखील नाश्त्याची व्यवस्था केली. त्यामुळे यात्रेला सगळ्यांना ऊर्जा मिळाली, कारण प्रवास अजून संपलेला नव्हता. शिंदेवाडी ही गावठणवाडीच्या समोरच्या डोंगरावरच वसलेली आहे. ही वाडी ही घनदाट जंगलाने वेढलेली आहे आणि ते निसर्गाचा अनुभव खरंच खूप अनोखा आहे. आता आपण पुढच्या दिशेने मार्गक्रमण करूया आणि आता गावठणवाडीकडे परतीचा प्रवास सुरू होत आहे. शिंदेवाडीतून गावठणवाडीपर्यंत जाण्याचा मार्ग घनदाट जंगलातून जातो. पूर्वी जेव्हा रस्ते आणि वाहने उपलब्ध नव्हती तेव्हा गावकरी एका वाडीतून दुसऱ्या वाडीपर्यंत जाण्यासाठी अशा छोट्या पायवाटांचा उपयोग करत असत. मात्र आता डांबरी रस्ते आणि वाहतूक सुविधा उपलब्ध असल्यामुळे हे मार्ग वापरले जात नाहीत आणि आता आपण बघू शकता या वाटांना निसर्गरम्य स्वरूप प्राप्त झालं आहे. आणि अखेर हा खडतर पण आनंददायक प्रवास पूर्ण करून आम्ही गावठणवाडीत परत आलो. या संपूर्ण यात्रेने खरोखरच अविस्मरणीय अनुभव दिला. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, पुरुष असो किंवा स्त्रिया, प्रत्येक जण यात पूर्ण जोशाने सहभागी झाला. कुणीही थकलेला दिसला नाही आणि प्रत्येकाने ही यात्रा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण केली. ही यात्रा एकतेचे आणि उत्कृष्ट व्यवस्थापनेचे प्रतीक आहे. सर्वजणांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला आणि या यात्रेने गावकऱ्यांमधील भावनिक नाते अधिक घट्ट केले. निसर्गाच्या सानिध्यात भक्तिभावाने भरलेली ही यात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही खूपच महत्त्वाची आहे. ही यात्रा प्रत्येकासाठी केवळ एक धार्मिक अनुभव नव्हता, तर गावाच्या समृद्ध परंपरेची आणि निसर्ग संपत्तीची आठवण करून देणारी एक सुंदर झलक होती. चला आता थोडी विश्रांती घेऊया. आता सकाळपासून चालत असलेल्या सर्वांच्या भुकेला शमवण्यासाठी जेवणाची वेळ झाली. या पारंपरिक जेवणामध्ये सर्वजण एका आळीत बसतात आणि त्यांना जेवण दिले जाते. याला पंगत असे म्हणतात. जेवणात साधेपणा असूनही त्याची चव विलक्षण आहे. भात, वरण, भाजी, लोणचं, गोड पदार्थ यासारख्या पदार्थांनी सगळ्यांचे तोंड गोड झाले आहे. गावकऱ्यांनी केलेल्या या पदार्थांची चव नेहमीप्रमाणेच खास होती. दत्तगुरूंच्या जन्मोत्सवासाठी सर्वजण मंदिरात जमले. या सोहळ्यात पारंपरिक गीते गायली गेली, जी या भागातील प्राचीन परंपरेचा भाग आहे. दत्तगुरूंच्या जन्मोत्सवाचा एक विशेष भाग म्हणजे त्यांच्या सुंदर पाळण्याला झोके देणे आणि प्रत्येकाने मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. सर्वजण या सोहळ्यात एकरूप झाले होते. मंदिरात वाजणारी वाद्ये, गाण्यांचे गोड स्वर आणि पाळण्याचे दृश्य सगळ्यांच्या मनाला भावले. हा क्षण प्रत्येकासाठी केवळ भक्तीचा नव्हे तर आनंदाचा आणि समाधानाचा होता. संपूर्ण गावकरी, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या प्रसंगाचा मनमुराद आनंद लुटत होते. ही परंपरा आणि हा सोहळा गावाच्या सांस्कृतिक वारशाला अधिक समृद्ध करणारा होता.
जन्म सोहळ्यानंतरची विशेष गोष्ट म्हणजे दत्तगुरूंची पालखी बाहेर काढून मंदिराभोवती प्रदक्षिणा करणे. सर्वजण या क्षणासाठी उत्सुक होते. काही जण पालखीबरोबर नाचत होते, काही जण गात होते, तर काही जण या खास क्षणांचे फोटो काढत होते, जेणेकरून या आठवणी कायमस्वरूपी जपल्या जातील. पालखीची प्रदक्षिणा मंदिराभोवती सुरू झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यांमध्ये सर्वजण एकत्र नाचत होते. या उत्साहपूर्ण वातावरणात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण सहभागी झाला होता. पालखी प्रदक्षिणेनंतर मनोरंजनाचा क्षण सुरू झाला. गावठणवाडीतील लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध कसा केला यावर आधारित पोवाडा सादर केला. प्रत्येकाने हा पोवाडा अतिशय जोमाने सादर केला. पोवाडा सुरू होताच उपस्थित प्रेक्षकांनी त्याला जोरदार दाद दिली. लहान मुलांच्या ऊर्जेने भरवलेल्या या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. प्रत्येकाला हा पोवाडा खूप आवडला. आणि आता वेळ होती पारंपरिक अभंग हरिपाठाची. महाराष्ट्र हे संतांच्या पवित्र कार्याने आणि त्यांच्या शिकवणीने संपन्न अशी भूमी आहे. संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यासारख्या थोर संतांनी आपल्या देशाला योग्य मार्ग दाखवला आणि समाजात एकात्मेचा संदेश दिला. या हरिपाठाच्या कार्यक्रमामध्ये महाराजांनी या थोर संतांच्या अभंगांना सादर केले. त्यातून त्यांच्या शिकवणींना पुन्हा एकदा अनुभवण्याचा योग मिळाला. अभंगाच्या गोड सुसंवादाने वातावरण अगदी प्रसन्न झाले. पखवाज, टाळ यांच्या आवाजांनी मंदिर परिसर भारावून गेला होता. हे हरिपाठ ऐकताना मन पूर्णपणे शांत झाले.
अभंगाचा प्रत्येक सूर जणू अंतःकरणाला स्पर्श करत होता। दैनंदिन ताण तणाव विसरून मन अगदी हलके वाटत होते। अभंगांमधील साधेपणा आणि भक्तिभाव प्रत्येकाला वेगळ्या विश्वात घेऊन गेला। हा क्षण फक्त मनोरंजनासाठी नव्हता, तर त्यामागील आध्यात्मिक वारसा आणि संतांचे संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता। आणि आता वेळ आली होती पारंपरिक संगीत नाट्य प्रकार म्हणजे नमन बघायची। नमन हा कोकणातील पारंपरिक संगीत नाट्य प्रकार आहे। हा प्रकार संपूर्ण कोकणात मोठ्या उत्साहाने सादर केला जातो। यामध्ये पुराण आणि वेदांशी संबंधित कथा मनोरंजक पद्धतीने मांडल्या जातात। त्यामुळे त्या सोप्या भाषेत आणि मजेशीर पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचतात। नमन सादर करताना कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले। त्यांच्या विनोदी शैलीने सर्वांना हसवले। या सादरीकरणातून केवळ मनोरंजन झाले नाही, तर पौराणिक कथा आणि शिकवणींचा संदेश सोप्या शब्दात पोहोचवण्याचा प्रयत्न झाला। तर अशी होती आमची ही दत्त जयंती। यंदाची दत्त जयंती उत्सव खरोखरच अविस्मरणीय ठरली। पालखी यात्रा, पारंपरिक नृत्य, भजन, पोवाडे, नमन या सर्वांमुळे हा उत्सव एका नव्या उंचीवर पोहोचला। दत्त जयंतीसारखे सोहळे आपल्याला आपल्या परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी प्रेरणा देतात। इथे साऱ्यांचा हा सण साजरा करण्याचा उत्साह पाहून कोणालाही गर्व वाटेल, कारण तो त्यांच्या श्रद्धेचा आणि मेहनतीचा मूर्त रूप आहे। घेरापालगडच्या या उत्सवाचा अनुभव हा केवळ एक साधा सण नसून तो आपल्या जीवनातील एक अमूल्य आठवण ठरतो। असे उत्सवच आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात आणि आपल्याला आपल्या परंपरांचा अभिमान वाटायला लागतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। मी अशाच खास अनुभवांसह परत येईन। तोपर्यंत माझ्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पण पहा। धन्यवाद आणि जय हिंद।